नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय क्रिकेट अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपविभागाधिकारी अधिकारी कार्यालय माजलगाव पीड म्हणजेच माजलगावची जी काही लिस्ट आहे पोलीस पाटीलची ही पण फायनली आलेली आहे. लक्षात असू द्या. आता यामध्ये काय सूचना आलेली आहे ते आपण बघूयात. बघा इथे काय म्हणते ते तुम्हाला, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पीड विषय पोलीस पाटील पदभरती पोलीस पाटील 2026 तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी प्रसिद्ध करणे. इथे निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांनी जी काही तुम्हाला माहिती दिलेली आहे अधिसूचनेमध्ये ही पण आपण पाहूयात. बघा जाहीर प्रकटनामध्ये त्यांनी काय सांगितले, जसं आपण याच्या अगोदरही पाहिलं की जाहीर प्रकटनामध्ये त्यांनी उपविभागीय माजलगाव अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदभरतीची लेखी अभिषेकेनुसार मुलाखतीस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार मुलाखती अंती तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी तयार करण्यात आलेली आहे. जसं की लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा या दोघांचे गुण समाविष्ट करून ही यादी लावण्यात आलेली आहे. या उमेदवारांच्या नावासमोरील रिमार्क म्हणजे शेरा टाकण्यात प्रोव्हिजनली सिलेक्टेड असं लिहिलेलं आहे. त्यांची निवड ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून या उमेदवारांचे पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणी आणि लहान कुटुंबाचे पडताळणी प्रमाणपत्र आणि पोलीस पाटील वारस असल्याचे पडताळणी, म्हणजे ज्या काही पडताळण्या आहेत या पडताळणीसाठी आता ही पुढची जी काही स्टेप आहे ही स्टेप होणार आहे. यामध्ये तुमचं पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र होणार आहे, तसेच तुमची वैद्यकीय तपासणी होणार आहे आणि लहान कुटुंबाची पडताळणी प्रमाणपत्र जे काही असतं हे सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. आणि ज्यांनी पोलीस पाटील वारस म्हणून फॉर्म भरलेला आहे अशा लोकांची सुद्धा, ज्यांची निवड झालेली आहे अशा लोकांची सुद्धा पडताळणी काय करणार त्यामध्ये केली जाणार आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर यांनी तुम्हाला दिलेलं आहे की बघा इथे आपण पाहू शकता इथे त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं बघा, ज्या गावातील 2 किंवा अधिक उमेदवार हे समान गुण धारण करत असल्यास त्यांच्या नावासमोर शेर आराखड्यातील सिमिलर मार्क्स अशी नोंद करण्यात आलेली आहे. त्यांनी सर्व कागदपत्र आपला बघा इकडं महत्त्वाची म्हणजे 20 मार्च 2026 रोजी उपविभागीय कार्यालय अधिकारी माजलगाव येथे उपस्थित राहावे. अंतिम निवड गृह विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक यानुसार करण्यात येईल. म्हणजे ज्यांची काही निवड झालेली आहे, ज्यांच्यासमोर प्रोव्हिजनली सिलेक्टेड नाव आलेलं आहे अशा लोकांनी मूळ कागदपत्र घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तो उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव येथे हजर राहायचं आहे. लक्षात असू द्या. आता जी काही गावं दिलेली आहेत या गावामध्ये तुम्ही ही लिस्ट पाहू शकता. ज्या लोकांना ही लिस्ट पाहायची असेल त्यांनी आपला अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे की ही लिस्ट कशी डाउनलोड करायची. तिथे जाऊन ही लिस्ट तुम्हाला काय करायची आहे, डाउनलोड करायची आहे. नाहीतर भारती सर जालना या नावाने जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. म्हणजे इथे मी ती काय करतो, ही लिस्ट टाकून देतो. इथे जसं दिसते तुम्हाला प्रोव्हिजनली सिलेक्टेड आणि इथं काय दिसते तुमचे टोटल मार्क्स दिसतात. अशा लोकांनाच तुम्हाला काय करायचं आहे, डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला उपविभागीय कार्यालय जे काय आहे तिथे जायचं आहे. इथे प्रोव्हिजनली सिलेक्टेड नावं दिलेली आहेत. अशाच उमेदवारांसाठी ही निवड यादी लावण्यात आलेली आहे. तर ही जवळपास फायनल अशी असणारी निवड यादी असणार आहे, हे लक्षात असू द्या. ज्यांच्यामध्ये खूपच कमी प्रमाणातील लोक असतील की ज्यांचं डॉक्युमेंटली क्लिअर नसेल आणि ज्यांच्यावरती काय केलं जाईल, ऑब्जेक्शन किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेमनुसार त्यांना बाहेर काढलं जाईल. मात्र ही जी काही लिस्ट आहे ही लिस्ट बऱ्यापैकी काय असेल, फायनली लिस्ट म्हणून ओळखली जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. धन्यवाद.